हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिट अँड फाईन ग्रुप. आजचा आपला टॉपिक आहे कोकोनट वॉटर प्लस सॉल्ट रिहायड्रेशन थेरपी. जेव्हा आपल्या बॉडीमध्ये रिहायड्रेशन होतं, जेव्हा नारळ पाणी आणि मीठ आपण एकत्रित पितोय, तर तेव्हा आपल्याला ते रिहायड्रेशन करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं. जेव्हा तुमची बॉडी डिहायड्रेट होते, तेव्हा ते रिहायड्रेशन करण्यासाठी. तर हे कसं प्यायचं आहे? कोकोनट वॉटर 200 ml घेतलं तर त्याच्यामध्ये पिंक सॉल्ट एक पिंच टाकायचा आणि मिंट लीव्स 2 क्रश करून टाकायचे किंवा बारीक कापून टाकायचे. तर ह्याचे बेनिफिट्स काय आहेत? तर नॅचरल पोटॅशियम बूस्टर आहे. 2 ते 4 दिवसात तुमचं थकवा कमी होतो, तुमचे मसल्स क्रॅम्प कमी होतात हे पिल्याने. नारळ पाणी हे का प्यायचंय आणि हे कसं कार्य करतं? तर नारळ पाणी नैसर्गिकरित्या पोटॅशियम आहे, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे, सोडियम आहे आणि कॅल्शियम आहे. हे सगळे इलेक्ट्रोलाइट्स नारळ पाण्यामध्ये आहेत. तर म्हणून आपण जेव्हा आपल्याला डायरिया, उलट्या जुलाब होतात, तेव्हा आपण मोस्टली नारळ पाणी पितो. कारण ह्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स आहेत भरपूर प्रमाणात आणि हे घटक शरीरातील पाण्याचं, हे इलेक्ट्रोलाइटचं कार्य काय असतं? तर ते आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण, पाण्याचं संतुलन राखतात. आणि त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही जेव्हा 1 ते 2 चिमूट मीठ टाकताय, तर त्याने मिठाने काय होतं, सोडियमचं प्रमाण वाढतं, ज्याच्यामुळे शरीरात पाणी टिकून राहतं आणि निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशन टाळलं जातं. हे कधी करायचंय तुम्हाला? जेव्हा अतिसार होतोय, म्हणजे खूप जोरात खूप जुलाब होत आहेत, उलट्या होत आहेत, किंवा तुम्हाला उष्णतेचा त्रास होतोय, किंवा तुम्हाला जास्त व्यायामानंतर अशक्तपणा जाणवतो आहे, तर तेव्हा तुम्ही हे ट्राय करू शकता. फायदे काय आहेत त्याचे? तर शरीरात गमावलेलं पाणी आणि मीठ पटकन भरून काढतं, ऊर्जा वाढवतं, थकवा कमी करतं, उष्माघात किंवा उकाड्यात होणाऱ्या पाण्याच्या कमतरतेपासून सुद्धा हे संरक्षण करतं. हे कसं प्यायचं आहे? तर नारळ नारळ पाणी ताजं घ्यायचं, एक ग्लास, आणि त्याच्यामध्ये 1 ते 2 चिमूट सैंदा मीठ टाकायचं आहे आणि मिंट लिव्स 2 क्रश करून टाकायचे आहेत. तर तुम्ही हे ट्राय करून बघा. पण ज्यांना हायपर टेन्शन आहे, बीपी जास्त आहे, त्यांनी सॉल्ट नाही वापरायचं आहे. सो थँक यू. आणि रेसिपी कशी वाटली ही छोटीशी, कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका.